नाशिकच्या निफाड तालुक्यात युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे। लातूर येथून मुंबई आणि अहमदाबाद इथं काळाबाजारासाठी अनुदानित युरिया खताची वाहतूक केली जात असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत सुमारे 19 लाख रुपये किमतीच्या 761 युरिया खताच्या गोण्या तसेच सुमारे 65 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि आयशर टेम्पो असा एकूण अंदाजे 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 4 संशयितांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळाबाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या। लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता। त्याला कृषी विभागाच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।